केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी विरोधकांकडून पंतप्रधान पदाची ऑफर मिळाल्याची माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की त्यांना अनेकदा अशी ऑफर मिळाली आहे, परंतु त्यांनी कधीही विचारधारेची तडजोड केली नाही. गडकरी यांनी इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये या ऑफरविषयी बोलताना म्हटले की पंतप्रधान बनणे त्यांच्या जीवनाचे ध्येय नाही. याशिवाय गडकरी यांनी या ऑफरची कुणाचीही नाव न घेता स्पष्टता दिली आहे. त्यांनी सांगितले की ते कुणाकडूनच काही मागायला गेले नाहीत आणि त्यांच्या विचारधारेबद्दल त्यांना कोणत्याही प्रकारची तडजोड करण्याची इच्छा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल विचारण्यात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या संबंधाबद्दल सकारात्मक भावना व्यक्त केल्या. निलंगा येथील महाराष्ट्र विद्यालयाने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 अंतर्गत स्पर्धात्मक अभियानामध्ये लातूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे शाळेला शासनाकडून 11 लाख रुपये बक्षीस मिळाले आहे. शाळेने पायाभूत सुविधा, शासन धोरणांची अंमलबजावणी, शैक्षणिक संपादकणूक आणि विविध महत्त्वपूर्ण उपक्रमाद्वारे या स्पर्धेमध्ये उत्कृष्टता दर्शवली आहे. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2024 या कालावधीत शाळेला स्पर्धेत केंद्र, तालुका आणि जिल्हा स्तरावर मूल्यांकन करण्यात आले, ज्यात शाळेने सर्व निकषांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली. या यशामध्ये संस्थेचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर यांचे नेतृत्व, मुख्याध्यापक मोहन नटवे सर यांचे नियोजन, उपमुख्याध्यापक डी पवार व पर्यवेक्षिका सौ देशमुख मॅडम यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. भजनाचा कार्यक्रम आटोपून गावाकडे परतणाऱ्या भजनी मंडळाच्या टेम्पो नाल्यात पडल्यामुळे झालेल्या अपघातात 2 मुली वाहून गेल्याची दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात घडली आहे. या चिमुकल्यांचा शोध सुरू आहे. या घटनेत 13 जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर लगतच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील खांबा येथील 13 जणांचे भजनी मंडळ ताज मेहंदी बाबांच्या कार्यक्रमासाठी भिवखेडकी येथे गेले होते. 26 रोजी रात्री भजन आटोपल्यानंतर 27 सप्टेंबर रोजी म्हणजे शुक्रवारी पहाटे हे भजनी मंडळ गावाकडे परतत होते. मंडळात 5 व 7 वर्षीय 2 लहान मुलींसह 13 जणांचा समावेश होता. रस्त्यात पहाटे 5च्या सुमारास जांभळी वडेगाव महामार्गावर वडेगाव येथे ड्रायव्हरचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो थेट नाल्यात कोसळला. त्यात 2 लहान मुली पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेल्या तर इतर 13 किरकोळ जखमी झाले. ते सुखरूप बाहेर पडले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजकीय भूमिकांवर चर्चा सुरू असताना मंत्रालयात त्यांच्या कार्यालयाबाहेर एक महिला असंतोष व्यक्त करताना आढळली. महिला सचिव गेटमधून प्रवेश करून थेट फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर नासधूस करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे. तिचा असंतोष प्रकट करताना तिच्या काही कामांमुळे ती संतप्त झाली होती. सदर घटनेमुळे मंत्रालयाच्या सुरक्षेविषयी चिंतेला उधाण आलं आहे. महिला नेमकी कशामुळे असंतुष्ट झाली आणि तिचा प्रशासनाशी संवाद कसा झाला यावर चर्चा सुरू आहे. मंत्रालयात अशा प्रकारची घटना घडल्याने सुरक्षा व्यवस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. महाराष्ट्रात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुकीची शक्यता आहे, ज्यामुळे भाजपचे केंद्रीय नेतृत्व राज्यावर लक्ष केंद्रित करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाढ झाली आहे, परंतु अमित शहा यांच्या नागपूर दौऱ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अनुपस्थित होते. या घटनेवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केले आहे, ज्यामुळे भाजपच्या अंतर्गत वादाचे संकेत मिळत आहे. महाविकास आघाडीने सध्या निवडणुकीच्या तयारीत जोरदार आक्रमण सुरू केले आहेत. विशेषतः लोकसभा निवडणुकीत अपयशानंतर केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची घोषणा करून भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे गडकरींच्या अनुपस्थितीवरून भाजपच्या रणनीतीत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आणि या राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी पुण्यातील पावसाळी गटारांची स्वच्छता ठेकेदारांकडून करण्यात यावी अशी सूचना केली आहे. शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते, ज्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. आयुक्तांनी मलनिस्सारण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना काम करण्याचे निर्देश दिले आणि जर त्यांनी कारवाई केली नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला. दरवर्षी पावसाळ्याच्या आगमनापूर्वी गटारे आणि मलवाहिन्यांची स्वच्छता केली जाते, पण यावर्षी देखील पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचल्याचे दिसून आले. आयुक्तांनी स्पष्ट केले की पावसाळी गटारांची वाहण्याची क्षमता कमी असल्यामुळे जलनिचरा लवकर होऊ शकला नाही आणि प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीबद्दल तक्रारी आल्या आहेत. प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत, जेणेकरून भविष्यातील समस्यांवर योग्य उपाययोजना केली जाईल. पुण्यातील नाना पेठेतील जुगार अड्ड्यावर पोलिसांच्या कारवाईच्या वेळी एक व्यक्ती इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्यामुळे मृत्यू झाला. या व्यक्तीचे नाव ब्रायन रुडॉल्फ गियर असून त्याने उडी मारल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या टीमने जुगार अड्ड्यावर छापा मारण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी पोलीस आल्याचे समजल्याने जुगार खेळणाऱ्यांनी गॅलरीतून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला, मात्र गियर याने धडकी भरल्याने उडी मारली. या घटनेच्या तपासासाठी जुगार अड्डा चालवणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. भास्कर जाधव यांनी नागपुरात प्रचार माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडीतील सहकार्याबद्दल स्पष्टता दिली. त्यांनी पूर्व विदर्भातील 28 जागांपैकी 14 जागांवर शिवसेना ठाकरे गटाचा हक्क असल्याचे सांगितले. 2019 मध्ये शिवसेना भाजप युतीने या जागांवर विजय मिळवला होता आणि त्यामुळे त्यांना या जागांवर दावा करण्याचा अधिकार आहे, असे जाधव यांनी सांगितले. त्यांनी अजित पवारांचा सत्कार करण्याबाबतची महाराष्ट्राची संस्कृती आणि संस्कार याबद्दल भाष्य केले. जाधव यांनी संजय राऊतांच्या कारावासावर भाष्य करत सत्ताधारी सरकारच्या मनमानीवरही ताशा ठोकल्या. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी पुढील निवडणुकीत जनतेला जागरूक करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. महायुती सरकारला सत्तेवर येऊ न देण्याचा त्यांचा ठाम विश्वास आहे. अमरावती शहर आणि परिसराच्या विकासासाठी भरघोस निधी देण्यात आला आहे. त्यातून शहराच्या वैभवात भर पडणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण होतील. एकाच दिवशी 1420 कोटी रुपयांच्या कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले आहे. ही कामे दर्जेदार होण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. जिल्हा नियोजनाच्या सभागृहात विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आमदार सुलभा खोडके, विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता मोहपात्रा, अतिरिक्त जिल्हाधिकारी सूरज वाघमारे, मुख्य अभियंता गिरीश जोशी, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता रूपा गिरासे आदी उपस्थित होते. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा खून प्रकरणात गुन्हे शाखेने अभिषेक उर्फ आबा नारायण खोंड या मुख्य आरोपीस अटक केली आहे. 1 सप्टेंबर रोजी नानापेठेतील डोके तालीम चौक परिसरात झालेल्या या खुनात पिस्तूल आणि कोयत्याचा वापर करण्यात आला. आतापर्यंत 21 आरोपींना अटक करण्यात आली असून दोघा अल्पवयीन आरोपींनाही ताब्यात घेतले आहे. तपासामध्ये आढळले की आंदेकर यांचा खून कौटुंबिक व वर्चस्वीय वादामुळे झाला. मुख्य आरोपींमध्ये आंदेकर यांची बहीण संजीवनी आणि अन्य नातेवाईकांचा समावेश आहे. पोलिसांनी या प्रकरणात पिस्तुले, कोयते आणि महागड्या वस्तू जप्त केल्या आहे. खुनात वापरण्यात आलेल्या पिस्तूल पुरवणाऱ्या आरोपीस पकडण्यासाठी विशेष पथकाने सापळा रचला होता आणि या कारवाईत पोलीस अधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.